नमस्कार मित्रांनो, मला आज डोसे बनवायचे होते आणि डोशांसोबत चटणी आणि आलूची भाजी बनवायची होती। त्यासाठी मी आता इथे आलू बॉईल करून घेतले आहे आणि इकडे कांदा, कोथिंबीर आणि अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेतली आहे। तर कढईमध्ये मी थोडं तेल टाकते आहे। तेल असं छान गरम झालं आहे, त्यामध्ये जिरे मोहरी आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकून द्यायची। पेस्ट छान झाली त्याच्यामध्ये कांदा टाकायचा, छान होऊ द्यायचा कांदा लाल लाल। बघा आपला मसाला कांदा छान असा लालसर झाला आहे। आता याच्यामध्ये आपण टाकूया तिखट, हळद, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ। तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरचीचं तिखट टाकू शकता, पण मला लाल मिरचीची बनवायची होती कारण मी हिरव्या मिरचीची आधी शेंगदाण्याची चटणी बनवली, तर मला ही लाल मिरचीचंच बनवायचं होतं। छान त्यानंतर इथे मी आलू हे सर्व बारीक करून घेतले, कारण हे आपल्याला डोशाला लावायचे आहे। त्यासाठी मी छोटे छोटे पीस शेंगदाण्याची चटणी बनवायची आहे। त्यासाठी मी इथे शेंगदाणे छान भाजून घेतले आहे, 5-6 मिरच्या घेतल्या आहे, थोडी कोथिंबीर आणि लसणाच्या 10-12 पाकळ्या घेतल्या आहे। यांना मी आता मिक्सरमध्ये एकजीव वाटून घेऊया। अशा प्रकारे आपली चटणी वाटून झाली आहे। आता यामध्ये तुम्हाला चवीनुसार मीठ टाकायचे आणि इथे मी गॅसवर चटणीला तडका द्यायसाठी थोडंसं वाटीमध्ये मोहरी टाकणार आहे, तडतड होऊ देपर्यंत। त्यानंतर गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद झाला की लगेच गरम गरम तडका आपल्याला चटणीला तडका द्यायचा आहे। अशा प्रकारे बघा अशा प्रकारे आपली चटणी बनवून तयार झाली आहे। मला करायचे होते डोसे, त्यासाठी मी कालच इथे 1 पाव उडदाची डाळ आणि अर्धा किलो तांदूळ असे मी हे भिजू घालून ठेवले होते 6-7 तासांसाठी, आणि त्यानंतर ते स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहे। रात्रभर असं पेस्ट बनवून ठेवली होती। आता त्याच्यामध्ये मी मीठ टाकलं आणि अशा प्रकारे बॅटर झालं आहे। आता हे बॅटर मी थोडं थोडं लागेल तसं पाणी टाकून पतलं करेल आणि डोसे बनवेल। अशा प्रकारे मी थोडं वेगळ्या भांड्यात बॅटर थोडं पतलं करून घेतलं आहे। लागलं तसं पतलं करू शकता, म्हणजे घट्ट पण ठेवायचं आणि पातळ पण करायचं, म्हणजे तुम्हाला लागलं तसं एका भांड्यात वेगळं करून घ्यायचं आहे। आणि आधी पाणी शिंपडून घ्यायचं, म्हणजे समजतं तवा आपला चांगल्या प्रकारे गरम झाला आहे ना। आणि कॉटनच्या कपड्यांनी पूर्ण पाणी पुसून घ्यायचं आणि नंतरच दुसरा डोसा साईडने निघून आला आहे वर। बघा इथे थोडा थोडा लाल होतोय, ब्राऊन कलर येतोय त्याला, त्याचा वरते तर भाजी अशा प्रकारे घेऊन एका साईडने अशी पण घेऊ शकता, पण मी अशाच पद्धतीची बनवते। पूर्ण भाजी अशी लावल्यानंतर असा रोल करून घ्यायचा। बघा आपला डोसा बनलेला आहे। अशा प्रकारे आपले डोसे खाण्यासाठी तयार झाले आहे।